आमचं नशीबच एवढं भारी आहे की आम्हाला अपडेट मिळालं. हॉल ऑफ फेमला आलो आम्ही आता. तर हा गोप्रो वसाडा याला काय झालं मध्येच मगाशी काय माहिती. आय होप गोप्रो तू रेकॉर्ड करते बाई. मॅग्नेटिक किल्ला. काय रोड आहे यार, काय रोड आहे. गुड मॉर्निंग. नाश्ता झाला आहे आमचा. पोहे आहेत, चहा आहे, ब्रेड आहे, पराठा आहे, दही आहे आणि काय अजून पराठा नाही आहे. झोप लागली का सगळ्यांना? झोप लागली का? कसला कसला? मग तुम्ही डोर नव्हता ओपन ठेवला? भाई असं करायचंच नाही रे. ते ठीक आहे रे, पण तुझा रूम पूर्ण, तुझ्या रूम इथे ऑलरेडी ऑक्सिजन कमी आहे. हां, ऑलरेडी ऑक्सिजन कमी आहे ना. फुल प्रोटेक्शन. चला नाश्ता करतो आणि नंतर भेटतो. सो वी आर ऑल सेट. अँड द गुड थिंग इज वी हॅव गॉट दी अपग्रेड. आम्हाला सगळ्यांचे, आमचे आधी 411 होते, आम्हाला सगळ्यांना 450 अपग्रेड मिळाला आहे. ही आहे ब्लॅक अँड गोल्डन, त्यानंतर ती ताजा ब्राऊन, ही माझ्याकडे व्हाईट, मला व्हाईटच हवी होती. आणि ती एक तिकडे व्हाईट आहे, ती आमची बाईक आहे. ह्या 4 बाईक असणार आहेत. मेजरली आज आमचा सिटीमध्येच असणार आहे. सिटीमध्येच आम्ही फिरणार आहे आणि बरेचसे पॉईंट्स आहेत, तुम्हाला पुढे दाखवतो. बट दी लाईक एक्साइटमेंट इज ऑन टॉप. चला, असं वाटतंय नुसता डांगर दिंगा. सो वी आर ऑल सेट टू लीव. चल चलो, बाय बाय बाय. अरे काय गाडी आहे यार, एक नंबर. म्हणजे बोलतात ना, जे मनात असतं ते होतं. तर माझी खूप इच्छा होती, माझा तो विचार झाला होता अपग्रेड करू का, 450 घेऊ का. आमचं नशीबच एवढं भारी आहे की आम्हाला अपग्रेड मिळालं. हॅलो. हॉल ऑफ फेमला आलोय आम्ही आता. कुठे आलो आपण आता? सांग ना एवढं ज्ञान देत होती. ऑल आउट. हॉल ऑफ फेमला आलोय आता आणि रेकॉर्डिंग तर होते. सो हॉल ऑफ फेमला आलोय आम्ही आता आणि आता आम्ही जाऊन येऊ. आम्हाला टाइम दिला किती वाजेपर्यंत यायचं रिटर्न? 1 तासामध्ये, म्हणजे अराउंड किती? 11:30पर्यंत. 11:30. ठीक आहे, 11:30पर्यंत रिटर्न येऊ. आतमध्ये माहीत नाही मला रेकॉर्ड करायला अलाउड आहे की नाही, बट आम्ही आमचे तर बघून घेऊ, मजा करू. असेल मी बी बाहेरच टँक्स आहे, दाखवतो तुम्हाला. इस गैलरी का नाम है कारगिल सियाचिन गैलरी। कारगिल के अंदर 1999 में युद्ध हुआ था पाकिस्तान के साथ, और सियाचिन ग्लेशियर के ऊपर हमारे इंडियन आर्मी के सोल्जर्स -30 डिग्री से -70 डिग्री में कैसे तैनात रहते हैं, उसके बारे में मैं आप लोग को अच्छे से ब्रीफिंग करने जा रहा हूँ। भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! थैंक यू सर, जय हिंद। भारत माता की जय में इस तरह जोश के साथ, सम्मान के साथ बोला जाता है। अभी आप लोगों को मैं यहाँ पे कारगिल वार के बारे में ब्रीफिंग करने, आप लोग ध्यान से सुन लेना। तौहीद से चोरी छुपाते हुए क्यों किया, वो कौन सा पोस्ट है आप लोग जमीन के अंदर देख लेना। सबसे पहले द्रास के अंदर तोलोलिंग,
5140 टाइगर हिल 4875, उसके बाद कारगिल 5608, कक्सारिन मजदार लास्ट में आता है बटालिक के अंदर जुबार हाइट मुंटू डालू खलबार प्रोजेक्ट यलदौर। ये पूरे का पूरा जमीन आप लोगों को यहाँ पे देखने में छोटा दिखाई देगा, मगर द्रास से लेके बटालिक तक अबाउट 134 किलोमीटर जमीन उन्होंने धोखे से चोरी छुपाने के उपाय किया था। उस दौरान इंडियन आर्मी एग्रीमेंट के हिसाब से नीचे डाउन दोनों मिलकर इस ऑपरेशन को सक्सेसफुल बनाया। ऑपरेशन तो सक्सेसफुल हो गया, मगर खालूबार 4812 के पर हमारी 111 गोरखा राइफल का कैप्टन मनोज कुमार पांडे बहादुरी के साथ ईमानदारी के साथ लड़ते लड़ते वहां पे वो शहीद हो गया। उनकी वीरता को देखिए, उनकी बहादुरी को देखिए, भारत सरकार द्वारा उनको सबसे पहले परमवीर चक्र से सम्मानित किया गया। लगने के कारण कैप्टन विक्रम बत्रा वहां पे घायल हुआ। घायल होते ही अपने सीनियर ऑफिसर को यहाँ से 4 बार का एक मैसेज भी पास किया जाता है। वो मैसेज क्या था? ये दिल मांगे मोर पर के दोबारा 4875 के ऊपर रातों रात पड़ने लगा। 2 गोली लगने के बावजूद भी सुबह 4:30 बजे कैप्टन विक्रम बत्रा ने पाकिस्तान की 3 बंकर को बर्बाद करके, जैसे कैप्टन विक्रम बत्रा 4875 टॉप पे पहुंचने ही वाला था, अचानक बैक साइड में 5 गोली लगने के कारण कैप्टन विक्रम बत्रा भी यहाँ पे शहीद हो गया। उनकी वीरता को देख के उनको भी परमवीर चक्र से सम्मानित किया गया। बाकी उसके साथ जितना भी सेना थे, राइफलमैन संजीव कुमार के साथ पूरा सेना मिलके 4875 को बहादुरी के साथ कैप्चर किया और वहां पे 12 पाकिस्तानियों को मार गिरा के अपना तिरंगा लहरा दिया। पेंगोंग को भी लद्दाख बोलते हैं, ले को भी लद्दाख बोलते हैं। इसका मतलब बस यही इलाका है, हमारा पूरा रीजन को लद्दाख बोलते हैं। इस लद्दाख के अंदर सिर्फ 2 डिस्ट्रिक्ट है, ले डिस्ट्रिक्ट एंड कारगिल डिस्ट्रिक्ट। अभी 5 डिस्ट्रिक्ट आने वाला है, 1 साल हुआ दिया हुआ है बट एक्टिव नहीं हुआ है, तो फिर भी अभी आप लोग 2 ही डिस्ट्रिक्ट, ले डिस्ट्रिक्ट एंड कारगिल डिस्ट्रिक्ट। ले डिस्ट्रिक्ट को ईस्टर्न लद्दाख बोलता है, कारगिल डिस्ट्रिक्ट को वेस्टर्न लद्दाख बोलते हैं। तर ही आहे विक्ट्री फ्लेम आणि हे वेपन्स आहेत जे पाकिस्तानने यूज केले होते त्यावेळेस। हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत, काही सोव्हिएत युनियन, काही जर्मनी, ऑस्ट्रेलिया त्यांच्याकडून त्यांनी घेतलेले। हे त्यावेळेस आपण जप्त केलेले ते वेपन्स आहेत सगळे। मशीन गन वगैरे त्यावेळेस वॉर नंतर जप्त केलेल्या पाकिस्तानच्या। तर हा गोप्रो वसाडा याला काय झालं मध्येच मगाशी काय माहिती, तर आम्ही हॉल ऑफ फेमला गेलो होतो, जिथे आम्ही कारगिलच्या वॉरबद्दलची बरीचशी माहिती पाहिली आणि मेनली जो फील होता ना तिकडे त्यांनी जे एक्सप्लेन केलं आम्हाला, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तिकडे होत्या डिस्प्लेसाठी, ज्या बघण्यासाठी त्या म्युझियममध्ये, त्या पाहिल्या आम्ही। त्यानंतर मेन आम्हाला जे वाटलं, आम्ही म्हणजे गाईड म्हणून त्यांना घेतलं, त्यांनी म्हणजे एक्सप्लेन केलं त्यांना, आम्ही जे काही चार्जेस त्यांचे पे केले आणि गाईड म्हणून, कारण अशा ठिकाणी आपण थोडी डिटेल्स समजून घेतली तर ते बरं असतं। इन्स्टेड नसतं आपण जाऊन एक रँडमली फिरणार आणि बघणार त्यापेक्षा। तर मजा आली, त्यांनी आम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलं सगळं, वॉरबद्दल शॉर्टमध्ये सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी लडाखची हिस्ट्रीबद्दल पण थोडंफार सांगितलं, लडाखबद्दल पण थोडंफार सांगितलं, इथल्या लोकांबद्दल सांगितलं, वॉरमधल्या शहीदांबद्दल सांगितलं आणि अक्षरशः ऐकून ना म्हणजे अंगावरती काटा उभा राहिला होता। ते बोलत होते की ग्लेशियरवरती जिथे आपले सैनिक असतात ना, तिथे ते लोक कसे सर्वाईव्ह करतात त्याबद्दल ते सांगत होते। आणि इतका टफ असतं ना रिअली, आपण लिटरली म्हणजे आपण त्यांना किती थँक्यू बोलू ना तेवढं कमीच आहे, त्यांचे किती आभार मानू ना तेवढं कमीच आहे सिरियसली। ते जे आपल्यासाठी करतात, जे ते ज्या लेवलचं सॅक्रिफाईस, त्यानंतर त्यांनी तिकडे काही लेटर्स होते, लेटर वाचून तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं। कोणी त्यांच्या वडिलांना लेटर लिहिलं होतं की मरण्यापूर्वी एक लास्टचं लेटर लिहिलं होतं ते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तिकडे होत्या। हे लोक कुठल्या मातीपासून बनलेलं असतं काय माहिती, यांचा काय माइंडसेट असतो काय माहिती। आपण ठीक आहे, मला मान्य आहे की आपण जाऊ शकत नाही बॉर्डरवरती सेवा करायला देशाची, बट जे आपल्याला पॉसिबल आहे, लाईक
आपलं स्वच्छता ठेवणे, कचरा न करणे आणि बेसिक गोष्टी रूल पाळणे, रूल फॉलो करणे, ट्रॅफिक रूल फॉलो करणे, एवढं तर आपण करू शकतो. आपण भारत माता की जय बोलून इकडे तिकडे कचरा पसरवणार, आपल्याच देशाला आपण खराब करणार, हे तरी आपण ॲटलिस्ट नाही केलं पाहिजे. तर सिरियसली यार खूप खूप भारी वाटलं. ते सांगत होते की आता पण ग्लेशियरवरती तुम्ही गेला तर तिकडे अराउंड -40 डिग्री टेम्परेचर असेल. -40, जस्ट इमॅजिन -40मध्ये माणसाचं काय होत असेल. असं आमच्यासमोर लाईनअप चालला आहे. मजा आली सर. आणि लँडस्केप बघा आणि आमचा हा पुढे लाईनअप काय वाटतंय. तर तेच आम्ही तिथे पाहिलं सगळं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आता आम्ही गुरुद्वारा श्री पत्थर साहिबला आलो आहे आणि येता येता ॲक्च्युली माझा गोप्रो बंद झाला आहे. कशामुळे बंद झाला आहे बघायला लागेल. मे बी बॅटरी काढून एकदा पुन्हा टाकावं लागेल तेव्हा तो होईल व्यवस्थित. आता आतमध्ये जातो आहे त्यामुळे पूर्ण कवर केलं आहे. आम्ही गुरुद्वारा गेलो होतो, गुरुद्वारा श्री पत्थर साहिब. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर लंगर होता. थोडा लेट होत होता पण आम्ही ठरवलं की आता आलोच आहे तर लंगर खाऊनच जाऊया. म्हणजे शीख कम्युनिटी इज वन ऑफ द कम्युनिटी ज्यांच्यासाठी ना मला माझ्या मनामध्ये खूप जास्त रिस्पेक्ट आहे. म्हणजे ते त्यांच्यामध्ये एवढं निस्वार्थीपणा, ते एवढे लाखो लोकांना फ्रीमध्ये जेवण पुरवतात. कुठल्याही कोणाचंही रिलिजन कधीच कुठेही न विचारता ते लोक ज्या निस्वार्थी भावनेने सेवा करत असतात. आता आम्ही तिकडून निघालो आहे. आता नेक्स्ट कुठे जायचं आहे, बहुतेक मॅग्नेटिक हिलला जायचं आहे असा प्लॅन दिसतो आहे. सो लेट सी आमचा मार्शल कुठे नेतो आम्हाला. तो मार्शल थोडासा वैतागला होता कारण आम्ही लोकांनी खूप लेट केला तिकडे गुरुद्वाराला, त्याच्या आधी पण लेट केला. बट आता काय करू शकतो आम्ही तरी. म्हणजे काय झालेलं की आम्ही सुद्धा फर्स्ट टाईम आलो आहे तर सगळ्या आणि एवढा ग्रुप आहे तर सगळ्यांना फोटोज आणि काय ना काय काढायचे असतात. आपण जेव्हा दुसऱ्या ग्रुप थ्रू येतो तेव्हा आपल्याला त्यांच्या हिशोबाने चालावं लागतं. पण आता आपलाच ग्रुप आहे तर त्यामुळे थोडंफार पुढे मागे होत राहतं. बट ठीक आहे, त्यांचा पण राग आम्ही समजू शकतो. त्यांना पण सगळ्या प्लेसेस आम्हाला दाखवायचे आहेत आम्हाला असलेल्या टाईममध्ये. नंतर एखादं काय मिस झालं तर मग ते आम्हालासुद्धा वाईट वाटणार. सो ठीक आहे, होत असतं. तर आता नेक्स्ट प्लेसला आम्ही निघतो आहे इथून. आणि समोर डोंगर बघा, काय लँडस्केप दिसतंय. अरे असं वाटतंय मी कुठल्या दुसऱ्या जगामध्ये आलो आहे. म्हणजे काय हे काय. आय होप गोप्रो तू रेकॉर्ड करते भाई. प्लीज हँगू नको आमच्यावरती, रुसू नको, माटू नको, हँगू नको. हे बघा दरड कोसळली मध्ये मध्ये दिसते. आताशी आपण इकडे सिटीच्या आसपासच आहे, जास्त लांब पण नाही आहे. स्टील असे नंतर दिसतात. नंतर उद्यापासून काय काय बघायला मिळेल भाई. आता आपण संगम पॉईंटच्या इथे आलोय बहुतेक. आदिती रेकॉर्ड करते. हॉरिझॉन्टल कर ना थोडाफार. मला माहित नाही याच्यामध्ये किती दिसतंय. तर इथून श्रीनगर आणि लेहचा रस्ता आहे. युटर्न आहे पूर्ण. हा युटर्न घ्यायचा आहे आपल्याला. आणि माझ्या पुढे सुशांत आणि करण आहेत एका बाईकवरती. दे आर ऑल्सो एन्जॉईंग. थोडं गाडी पळवायला लागेल कारण मीच मागे राहिलोय. पळा. गाडी पिकअप सही घेते आता, एकदम कडक पिकअप घेते. इथे काय हेलिपॅड आहे वाटतं. तर आता आम्ही रिव्हर राफ्टिंग नाही, झिपलाईन करायला चाललो आहे. बघू किती मजा येते. तर हा आहे संगम पॉईंट आणि ही झिपलाईन आहे संगम पॉईंटच्या इथे. 1200 पर पर्सन. आम्ही तर नाही बोललो पण आधी तिला कोण थांबवेल. झिपलाईन दिसली की ती पहिली उड्या मारत जाते.
आता तिचा एक्सपिरियन्स ती सांगेल, तर चांगलं वाटलं तर आम्ही पण करू मग. आता हे लोक सगळे चौघे जण, हे चौघे झिपलाईन ट्राय करणार आहेत. सांगतील एक्सपिरियन्स कसा होता. आम्ही दोघे फोटोग्राफर म्हणून आम्हाला जॉबवर ठेवलंय आजच्यासाठी. चला बघू, सांगतील एक्सपिरियन्स कसा होता ते. सॉलिडच असणार आहे, सॉलिडच. मजा आली का? मजा आली का? मजा आली का रे? अरे हा लूज झालाय. सो आता मी जस्ट इकडे नाश्ता केला थोडा. नाश्ता म्हणजे सँडविच वगैरे खायला, जास्त काही भूक नव्हती लागली. पण आमच्या जो मार्शल आहे त्याचं जेवण बाकी होतं, त्यामुळे त्याला जेवायचं होतं. सो आम्ही थोडंसं सँडविच आणि थोडं लिंबू सरबत वगैरे पिऊन घेतला. आता आम्ही निघाले, अजून 2 पॉईंट आम्हाला कवर करायचे आहेत. तर आरामात ते होत आहेत. म्हणजे शांतीस्तूपा आम्हाला जायचं आहे, तिथे सनसेट बघायचं आहे. सो तो प्लॅन आहे. मीच मागे राहिलो यार, मीच मागे राहिलो बोलता बोलता. अरे गोप्रो वगैरेची सेटिंग ना खरंच जाम डिफिकल्ट आहे. म्हणजे डिफिकल्ट बोलण्यापेक्षा जाम असं टाईम कन्झ्युमिंग आहे. तर आपल्यासोबतचे लोक पण आपल्यामुळे थोडेसे ताणले जातात आणि म्हणजे थोडं असं होतं. मला तर खूप जास्त रिस्पेक्ट वाटते आता सध्या मोटो ब्लॉगिंग करतात त्यांच्याबद्दल, कारण दिस इज नॉट इझी ॲक्च्युली. तर ठीक आहे. आणि आता आपण चाललो आहे पुन्हा लेहच्या साईडला. हे तुम्ही बघू शकता लँडस्केप. काय दिसतंय यार, काय दिसतंय. आय होप गोप्रो प्रॉपर रेकॉर्डिंग करत असेल. तर आम्ही आता आलो आहे मॅग्नेटिक हिलला. हाच तो सेकंड पॉईंट जो होता जो मी विसरलो होतो. इथून जायचं आहे आम्हाला शांतीस्तूपाला. मॅग्नेटिक हिल म्हणजे असं म्हणतात की इथे गाडी वगैरे असेल ना तर ती चढण जी आहे तिथे पूल होत जाते वरती. बट ॲक्च्युअलमध्ये असं काही नाही आहे इथे. म्हणजे थोडंफार एक मार्केटिंग टाईपचं गिमिक आहे. कारण म्हणजे ह्या माउंटेन्समुळे असं इल्युजन क्रिएट होतं की इकडे असं हिल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये हिल असं नाही आहे. आणि तो म्हणजे असं उतरणच आहे. त्यामुळे गाडी हळूहळू खाली जसं म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे जाते तशी ती खाली उतरत जाते. बट ते बाजूच्या लँडस्केपमुळे असं आपल्याला फील होतं की मॅग्नेटिक हिल म्हणजे ते पुल करतं ते मॅग्नेट असं टाईपचं. म्हणजे असंच लॉजिक आहे याच्यामागचं. बट ठीक आहे, म्हणजे जरी मार्केटिंग गिमिक असलं तरी पण एक वन ऑफ दी फेमस पॉईंट आहे. सो आम्ही इकडे थांबलो आहे फोटो काढू थोड्या, कारण रोड इथे खूप छान आहेत. फोटो काढू आणि निघू शांतीस्तूपाकडे जायला. आता समोर माउंटेन बघा, हा काय वाटते आहेत. इथे थोड्या वेळ मॅग्नेटिक हिलला थांबलो आम्ही, थोडेफार फोटो काढले. आता शांतीस्तूपाला आम्ही जायला निघालो आहे. मस्त वाटते. संध्याकाळ व्हायला लागली आहे. थोडंसं सावली ऊन त्याचा खेळ चालू झाला आहे. सही वाटते. काय रोड आहेत यार, काय रोड आहेत. सिरियसली काय रोड आहेत. म्हणजे लडाखचे रोड मे बी पहिले खूप खराब होते, पण आता हे लेहच्या आसपासचे रोड तरी चांगले आहेत. हां, मला माहिती आहे मी खूप जास्त लवकर बोलतो आहे की उद्या ॲक्च्युअलमध्ये ऑफ रोडिंग आणि हे सगळं चालू होईल. सो तेच आता आम्ही थोडासा तिकडे फोटोज वगैरे काढू, थोड्या वेळ थांबू, जरा एन्जॉय करू आणि मग नंतर पुन्हा लेहच्या साईडला जायला निघू. मजा आली, मजा आली.
काय सुंदर रोड, काय सुंदर कर्व्स, काय वाटतंय यार कडक. आम्हाला जो सकाळी पण जे डोकं धरलं होतं ना ते आता थोडंसं ओके ओके झालंय. म्हणजे आता इतकं डोकं दुखत नाही आहे, थोडंसं चिल आहे. म्हणजे माइल्ड एकदम असं वाटतं थोडंसं की जसं लाईक काइंड ऑफ हँगओव्हर. बट त्यापेक्षा जास्त असं जे आधी आम्हाला काल होत होतं तसं नाही होत आहे. आता चिल आहे, आम्ही रिलॅक्स आहे, एकदम व्यवस्थित चाललो आहे सगळे. अरे एक जण कुठे आपल्यातला? दिसत आहेत का तुला? तेच आहेत ना? आमचा मार्शल पुढे निघून गेलाय, आमच्या 2 बाईक पण पुढे गेल्यात. रोहित थांबला होता मागे, त्यामुळे थांबलेलो मी पण. मी ॲक्च्युली टेलला होतो आधीपासून, पण मी थोडासा ते लोक रेकॉर्ड करत होते व्हिडिओ म्हणून पुढे गेलेलो, मग त्यामुळे तो मागे राहिला. सो म्हणून मी थांबलो होतो. चला आम्ही कॅचअप केलं आहे त्या लोकांना, असं काय प्रॉब्लेम नाही. ही गाडी एक आहे 6 गिअरला अशी मस्त 80च्या स्पीडला, काय म्हणजे स्मूथ मक्खन टाईप जाते यार, मक्खन. समोरून एक लाईनअप येतोय. हे जे रायडर एकमेकाला रिस्पेक्ट देतात ना, मस्त हात वरती करून, अरे भाई बाप वाटतं, बाप फिलिंग येते. इथून आता स्नो कॅप माउंटेन पूर्ण असे दिसायला लागलेत बघा. अरे खाली रिव्हर बघा काय मस्त दिसते, ग्रीनरी आणि रिव्हर कडक दिसतंय. अरे कुठली ती गाडी टेस्ट होते, महिंद्राची टाईप वाटत होती ती गाडी दिसायला. इथे खूप साऱ्या गाडीची टेस्टिंग होत असते. मगाशी पण आम्ही एक गाडी बघितलेली, त्याची टेस्टिंग होत होती. हीच होती की नाही माहीत नाही मला, पण अशीच टाईपची कुठली तरी होती, SUVच होती कुठली तरी, कॉम्पॅक्ट SUV टाईप. जब तक रोड क्लियर ना दिखे ओवरटेक नहीं करने का. अभी गाड़ी आ रही है, गाड़ी गेली की आपण जाऊ. जोपर्यंत डोळ्याने रस्ता मला दिसत नाही ना क्लिअर, गाडी म्हणजे समोरून नाही येते आहे मला शुअर न होत ना, तोपर्यंत मी ओव्हरटेकचे रिस्क नाही घेत. भलेही 2 मिनटं लेट होतील, पण भाई जीवाशी खेळ नाही करायचा कुठेही. म्हणजे मी इवन जेव्हा बॅक होम मुंबईमध्ये पण जेव्हा मी चालवतो ना गाडी, तेव्हा पण सेम माझा रूल आहे की जोपर्यंत मला कुठे रस्ता म्हणजे समोरचं दिसत नाही तोपर्यंत मी ओव्हरटेकचं रिस्कच घेत नाही. इथे आर्मीच्या एरियामध्ये आले वाटतं परत आपण. इकडे आर्मीचे ट्रक वगैरे दिसत आहेत. अरे प्लेन आहे भाई, प्लेन फायटर जेट. अजून मागे हे पण होतं, हेलिकॉप्टर पण होतं. समोर फ्लॅग बघा, फ्लॅग. हे आय गेस काय आहे, काहीतरी आहे बहुतेक आर्मीचंच काहीतरी आहे, कारण बाहेर ट्रक वगैरे दिसत आहेत. फ्लॅग बघा केवढा मोठा आहे, काय वाटतंय. ह्याच रोडने सकाळी आम्ही गेलेलो होतो. बऱ्याचशा गोष्टी सकाळी बघायच्या राहिलेल्या होत्या, दिसल्या नव्हत्या आम्हाला. आता पुन्हा आम्ही हॉटेलच्या साईडनेच चाललो आहे, पण इथे त्या साईडनेच मे बी शांतीस्तूपासाठी जायला रस्ता. तर आता आम्ही शांतीस्तूपाकडे जायला निघालो आहे. हा असा वर जायचा जो रस्ता आहे तोच जातो शांतीस्तूपाकडे.
ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोच आहे. खूप सारे लोक इथे कारने आलेले आहेत. अरे टर्नला लावून ठेवले वेळासारखी. हा का? तुला कसं माहिती? कशावरून? म्हणून बरोबर. हा. कुठे आले तू? शांती ओम शांती हे मी इथे आली आहे. शांती स्तूपा. हीच स्तूपा. तर आता आम्ही गेलो होतो शांती स्तूपा सनसेट बघायला. थोडा वेळ तिकडे थांबलो. मस्त प्लेस होतं. थोडा वेळ मेडिटेशन हॉल जो आहे तिकडे तिथे सुद्धा गेलो होतो. छान होतं. काही लोक तिथे मेडिटेशन करत होते. मेनली फॉरेनर्स होते. अरे भाई एवढ्या ह्याच्यामध्ये धावतायत मानला पाहिजे. अरे हा लडाखचा काहीतरी ना इथे मॅरेथॉनसुद्धा होणार आहे की होऊन गेली मे बी. सो काही लोक बरेच जण आम्हाला दिसले धावते. सकाळी पण दिसत होते काही लोक. आता पण काही लोक दिसत आहेत. आता थोडासा गारवा पडायला लागला हवेमध्ये. आम्ही चाललो आहे आमच्या हॉटेलवर जाऊ. सगळं गिअर वगैरे सगळं बॅग वगैरे ठेवू आणि जरा मार्केट जाऊ. काही 2-4 गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते घेऊ आणि मग तिथून येऊन मग पुन्हा आपला तेच थोडा चिल करू. आणि अरे हां आज इंटरकॉमचं पण आम्हाला बघायचं. इंटरकॉमचं झालं ना तर खरंच खूप मजा येईल म्हणजे राईड करायला उद्याची. सो तोच प्लॅन आहे आता. सो मोस्टली याच्या पुढे मी जास्त काही रेकॉर्ड नाही करणार. हा आमचा पुढे लाईनअप चाललेला आहे. अगेन मी टेल करतो आहे. सो हेच आता मी हे बोलून माझा 2 शब्द संपवतो आणि आजचा दिवससुद्धा संपवतो. तर आता संध्याकाळचा 7-7:30चा टाईम आहे. आम्ही आमचा विचार तर कुठे जायचं नाही बाहेर. बट आम्ही जर लोकल फूड ट्राय करायला आणि सिमकार्ड घ्यायला बाहेर पडलो. आणि इथे हा असं वाटतं हा इथला मॉल रोड वाटतो आहे. सगळे शॉप्स वगैरे आहेत इथे. जरा सिमकार्ड घेऊ. जरा काहीतरी लोकल फूड एक्सप्लोर करू आणि त्यानंतर रूमवर जाऊ. मस्त वाटते. वाईब मस्त आहे. हिल स्टेशनसारखी वाईब आहे ना रे फुल. Yes.